एक आठवण म्हणून काढलेला फोटो आयुष्याचा शेवटचा फोटो ठरला। एक छोटासा क्षण कॅमेऱ्यात कैद करायला गेलेल्या एका कुटुंबावर दुःखाचं वादळ कोसळलं। नेमकं हे कधी, कुठं आणि कसं घडलं याचा सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। घटना आहे नाशिक येथील। नाशिकमधील चेहडी बंधारा, शांत वातावरण, वाहणारं पाणी आणि सुट्टीचा दिवस। याच ठिकाणी 55 वर्षीय गीता दास आपल्या पतीसोबत तिथे आल्या होत्या, घरातील निर्माल्य टाकण्यासाठी। आणि त्यानंतर गोव्याला जाण्याचा त्यांचा प्लॅन होता। पण कदाचित नियतीला काही वेगळंच मान्य होतं। सगळं अगदी सुरळीत चाललं होतं, पण एका क्षणात सगळं बदललं। गीता दास यांनी बंधाऱ्यावर उभं राहून फोटो काढण्याचा आग्रह केला, पण त्यांना कुठे माहिती होतं हा आग्रह त्यांच्या कुटुंबावर मोठं वादळ घेऊन येणार आहे। पतीने मोबाईल हातात घेतला आणि त्या हसत हसत उभ्या झाल्या फोटो काढायला। पण तो क्षण त्यांच्या आयुष्यातला शेवटचा आनंदाचा क्षण ठरणार याची कुणालाही कल्पना नव्हती। पती कॅमेऱ्यामध्ये फ्रेम सेट करत होते, गीता दास थोड्या मागे सरकल्या, पण त्यांना बंधाऱ्याचा काठ कुठे संपतो हे कळलंच नाही। आणि इथेच होत्याचं नव्हतं झालं। एक चुकीचं पाऊल आणि गीता दास क्षणात पाण्यात कोसळल्या। हे पतीच्या डोळ्यासमोरच सगळं घडलं। हातात मोबाईल आणि समोर पत्नी पाण्यात बुडताना एका क्षणात या व्यक्तीच्या आयुष्यानं वेगळंच वळण घेतलं। त्यांना कुठे माहिती होतं आपण आपल्या पत्नीचा हा शेवटचा फोटो काढतोय। त्यांनी लगेच आरडाओरडा केला, मदतीसाठी धावही घेतली, पण काही समजायच्या आधीच पाण्याच्या प्रवाहात त्या वाहून गेल्या। एका क्षणातच गीता दास दिसेनाशा झाल्या। तो फोटो जो त्यांच्या आठवणींसाठी काढला जाणार होता, तोच फोटो ठरला त्यांच्या आयुष्याचा शेवटचा साक्षीदार। एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे कुटुंब उद्ध्वस्त झाले। आजही तो मोबाईल त्या शेवटच्या क्षणाचं ओझं घेऊन शांत आहे। मित्रांनो, फोटो काढणं चुकीचं नाही, पण सुरक्षितता विसरणं हे कधी कधी जीवघेणं ठरू शकतं। पाण्याच्या ठिकाणी, कड्यांवर, बंधाऱ्यावर फक्त एक चुकीचं पाऊल आणि सगळं संपतं। काळजी घ्या, सुरक्षित राहा।